पाकिस्तानच्या अँटी मिसाईल्स रेडी आहेत आणि भारतावर कधीही हमला करण्यासाठी ते तयार आहेत. भारत पाकिस्तानवर अन्याय करतोय. इंडस वॉटर ट्रीटी भारताने ब्रेक केलेली आहे. ही भारताची चूक आहे आणि पाकिस्तानच्या जनतेवर म्हणजेच ऑलमोस्ट 1/3 पाकिस्तानी जनतेवर आपण अन्याय करतोय. तिथली लोक विदाऊट पाण्याविना राहत आहेत. पाणी मिळणं कठीण झालंय देशाला आणि असं देशावर अन्याय करणं चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारे शेजारच्या देशाला अशा प्रकारे वागवणं, त्यांचं पाणी रोखणं हे कायद्यानं चुकीचं आहे, मानवतेच्या दृष्टीनं सुद्धा चुकीचं आहे आणि इथं पूर्णपणे भारत देश चुकलेला आहे असा एक नॅरेटिव्ह बनवण्यात येतोय. हा एक नॅरेटिव्ह मार्केटची बोंबाबोंब करून ठेवतोय. आज मार्केट पडण्यामागं सुद्धा तेच रिझन आहे. का कसं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कुठे आपला देश कमी पडतोय, कुठे आपल्यावर गेम होतीये हे व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग गोष्टी सगळ्यात आधी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतोय. मार्केटमध्ये एवढ्या डीप लेवल ॲनालिसिस हे कोणीही तुमच्यासाठी देणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतोय. बघा, सिंपल लॉजिक आहे. परवेज शरीफ जेव्हा होते किंवा नंतरचे जे काही पंतप्रधान झाले हे काय लेवलचे सगळे होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किंवा आता शाहबाज शरीफसुद्धा जे आहेत अतिहुशार माणूस आहे. म्हणजे सत्तेसाठी अक्षरशः नालायकपणा करणारी ही लोक आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहे. पण याच्या पुढे त्यांचे जे आर्मी चीफ असतात हे सगळ्यात डेंजरस असतात. जो आसिम मुनीर नावाचा एक आर्मी चीफ त्यांचा आहे तो सगळ्यात हॉरिबल आहे आणि डेंजरस आहे. सत्तेसाठी नव्हे तर हे पैशासाठी हापापलेली लोक तुम्हाला पाहायला मिळतील जे आर्मी चीफ असतात. दोन लोकांची वेगवेगळी कारणं. जो पंतप्रधान असतो त्याला सत्ता हवी असते आणि आर्मी चीफला पैसा हवा असतो. हा पाकिस्तानचा इतिहास आहे. आता यांनी गेम कशी खेळली बघा. ज्या वेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला ना त्यावेळेला आपण म्हणजेच आपल्या देशाने भारताने एक नॅरेटिव्ह क्लिअरली सेट केला की भारत देशच बरोबर आहे, पाकिस्तान ही आतंकवाद्यांची फॅक्टरी आहे. चुकीच्या पद्धतीने ते आपल्या देशावर हमला करतायत, भारतावर अन्याय करतायत आणि आमच्या देशावर आमच्या लोकांवर झालेला हमला आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर हमला केला. दिस इज कॉल्ड क्लिअरली नॅरेटिव्ह. किंवा जी आपली बरोबर बाजू होती ती आपण योग्य पद्धतीनं मांडू शकलो जगासमोर. सो जगाला कळालं की पाकिस्तान हा अतिरेक्यांचाच देश आहे. पण आता सध्या जर तुम्ही बघितलं ना, या पंतप्रधानानं किंवा या आर्मी चीफने एक नॅरेटिव्ह सेट केलं. त्यांनी रशिया आणि US मध्ये जो वॉर झाला, जे युद्ध झालं ते थांबवलं आणि यांनी वॉर थांबवलं, शांतता प्रस्थापित केली. त्यांची एक पॉझिटिव्ह इमेज जगभरामध्ये बिल्ड झाली. ही पॉझिटिव्ह इमेज त्यांच्या आता फायद्याची ठरताना तुम्हाला पाहायला मिळते. बेसिकली होतं आहे असं की जर त्यांनी अमेरिकेला मदत केली आहे, बेसिकली मला तर वाटत नाही की त्यांनी काही जगावेगळी त्यांना मदत केली आहे किंवा काही एक एजंटनं इकडचा मेसेज तिकडं पाठवला म्हणजे तो शांतिप्रिय एजंट वगैरे होत नाही. खराब हा माणूस खराबच होतो. बॅड इंटेन्शनवाला माणूस हा बॅड इंटेन्शनवालाच राहतो आणि पाकिस्तानी लागलेली जगाला कीड आहे हे लक्षात राहू दे. त्यामुळं आपण एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा जेव्हा अमेरिका किंवा जेव्हा जेव्हा पाकिस्तान भारताच्या विरोधात काही नॅरेटिव्ह सेट करतील तेव्हा त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. आपल्याला कमी पडून चालणार नाही. पाकिस्तानचं एक वेगळी इमेज, वेगळा नॅरेटिव्ह जगभरामध्ये सेट होतोय की ते जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम करतायत आणि जगासाठी काहीतरी इम्पॉर्टंट काम करतायत. हे आता यातून हळूहळू सिद्ध होत आहे. महत्त्वाचा पार्ट यामध्ये हा आहे, युद्ध थांबवणारा मोठा मसीहा आता हा बनलाय आणि यामुळे जगाला हे वाटतंय की पाकिस्तान कुठेतरी खूप चांगला देश आहे. बरं, त्याचाही गैरफायदा कसा घेत आहेत. एक निगेटिव्ह सेंटिमेंट भारताबद्दल ते क्रिएट करतायत आणि स्वतःला सहानुभूती घेण्याचं काम करतायत. कसं, जसं मी सुरुवात केली होती की आम्हाला पाणीच देत नाही आहेत. जी इंडस वॉटर ट्रीटी किंवा आपण ज्याला सिंधू जल करार म्हणतो तो भारताने रद्द केला. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, 80% पाणी सिंधू नदीतील आपल्याला त्यांना द्यायचं आहे. 80% असला भयंकर करार त्यांच्याबरोबर झाला. आता हा करार चुकीचा आहे किंवा खराब आहे यामध्ये मी घुसणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी आहे ते द्यायलाच पाहिजे, आपण देणार, दुसऱ्याच्या जीवावर आपण उठणार नाही. पण ॲक्च्युली ज्या वेळेला मोदी सरकारने हे क्लिअर केलं की आम्ही हा करार मोडतोय, ॲक्च्युली हा करार मोडलेला नाही. फक्त दोघांमध्ये जे डिस्कशन व्हायचं आणि डिस्कशन करून जे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवलं जायचं, तुला कधी पाणी पाहिजे, मी कधी सोडणार आहे, दोघांचं डिस्कशन करून योग्य वेळी ते जे कार्य केलं जायचं ते कुठंतरी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इन शॉर्ट, कम्युनिकेशन बंद झाले, पाणी हे जात आहे. पण भारत देश एक गेम करतो. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे साठा ठेवतो, पावसाळ्यामध्ये जास्त सोडतो, त्यामुळे त्यांच्याकडे पूर येतो. त्यांना असंच पाहिजे, हे काही चुकीचं नाही आहे. पण कायद्यानं जर बघितलं तर आपण त्यांच्यापर्यंत योग्य त्या प्रकारे सप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. 80% आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. पण तरीसुद्धा आपल्या देशामध्ये अतिहुशार लोक पण आहेत. त्यांना वाटतं की भारत देश चुकीचं करतोय, त्यांना पाणी देत नाही. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, खरंच आपण त्यांना एवढ्या जास्त प्रमाणात, त्यांना हवं त्या प्रमाणात पाणी द्यायला पाहिजे का? त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण आपलं काम करायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, भारत जर योग्य करत असेल ना
जय हिंद लिहायला विसरू नका आणि पहिली कमेंट माझी असेल, एवढं लक्षात राहू दे. पण ह्या सगळ्या दरम्यान होतंय असं की एक निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट केलं जाते भारताविरोधात आणि त्यांची एक पॉझिटिव्ह इमेज बिल्ड होते. भारत देश आता पुन्हा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. पण आपण अमेरिकेबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, तर अमेरिका कुठेतरी आपल्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच नाही, पाकिस्तानला जवळ करून रशियाशी संबंध पण त्यांचे कधी ठीकठाक होतील हे सांगता येत नाही. पण ॲक्च्युली अमेरिकेमुळं आपण रशियापासून थोडेसे दूर जातोय की काय? चायनापासून तर ऑलरेडी आपण दूर आहे. पाकिस्तान तर ऑलरेडी दुश्मनच आहे. बांगलादेशमध्ये आपल्या विरोधात काही गोष्टी होत असतात. एवढंच काय साहेब, नेपाळ सुद्धा म्हणतोय की आम्ही भारताची जमीनवर कब्जा केलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात भारताविरोधात काही सेंटिमेंट आपल्याला बनताना पाहायला मिळतात. हे जर नॅरेटिव्ह असेच राहिले ना, तर गल्फ कंट्रीज असेल किंवा इतर साऱ्या कंट्रीज असेल, भारताच्या विरोधात बोलायला मागे पुढे बघणार नाहीत. त्यामुळं एक इमोशनल सेंटिमेंट आणि जगभराला एक मेसेज योग्य पद्धतीनं पोहोचवणं गरजेचं आहे. आपण कसे बरोबर आहोत हे समजावणं गरजेचं आहे. आपली मूर्ख मीडिया चुकीच्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करते की आपल्या भारतामध्ये पाण्याची कमतरता नाही, आपल्याकडे एल निनो नाही. ऑलरेडी आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे, म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे धरणं उभा करतोय. आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्या धरणांचा वापर करायचा आहे. पण चुकीचा मेसेज जाऊन सुद्धा आपली मीडिया त्यांना सपोर्ट करते, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण पाकिस्तान आपल्याच मीडियाचे रिपोर्ट्स पुढे दाखवणार की यांच्या देशामध्ये सांगितलं जाते की आम्हाला पाण्याची कुठलीही कमतरता नाही, आपल्याकडे एल निनो नाहीच आहे, वगैरे वगैरे. जे चुकीच्या पद्धतीनं पॉलिटिकल प्रेशरमध्ये येऊन जे नॅरेटिव्ह सेट केले जात आहेत हे कम्प्लिटली चुकीचे आहेत. अँड आय एम डॅम शुअर की जर आपण सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या घरात घुसून करू शकतो, आपलं सरकार एवढ्या आघाडीवर असून त्यांना आपण मागे खेचू शकतो, तर डेफिनेटली हा नॅरेटिव्ह त्यांचा मोडून काढायला आपल्या सरकारला वेळ लागणार नाही. कारण याच सरकारने ती गोष्ट केली आहे. फक्त मीडिया आणि हे मॅनेजमेंट कुठंतरी थोडंसं फसताना पाहायला मिळतं. आता या सगळ्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठे झाला? जेव्हा आपला देश US बरोबर ट्रेड डील करतोय, त्या केसमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतो. ते अननेसेसरी वेगवेगळ्या कंडिशन्स किंवा आपल्यावर इन शॉर्ट प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत. का आपण अमेरिकेचं एवढं हेवी प्रेशर घेतोय आय डोंट नो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मोठमोठ्या पंतप्रधानांना घरी बसवण्याची ताकद डोनाल्ड ट्रम्पची आहे. कशा प्रकारे आता लेटेस्ट एका पंतप्रधानांनी राजीनामा दिला, त्यांची रिप्लेसमेंट कशी झाली, त्यांच्या मागे हात धुवून इलॉन मस्क पहिला लागला, नंतर डोनाल्ड ट्रम्प लागले, तिथल्याच देशातल्या लोकांना त्यांच्या विरोधात कसं भडकवलं, ही एक वेगळीच स्टोरी आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या पंतप्रधानाचं आणि देशाचं नाव, बघूया किती लोकांना माहिती आहे. सो हा सगळा एक नेरेटिव्ह बनतोय आणि याचाच निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पण पाहायला मिळतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, युद्धामध्ये ते आपल्याला हरवू शकतात का? डोक्यातनं काढून टाका. चिल्लर लोक आहेत ते. पण एक गोष्ट इम्पॉर्टंट ही आहे, मेलेल्याला अजून काय मारणार आहात तुम्ही? ऑलरेडी त्यांच्याकडे लूज करायला काहीच नाही आहे. पण त्यांना ढाल बनवून चायना त्यांना हत्यारं पुरवू शकतो, अमेरिका पुरवू शकतो किंवा इतर कुठले देश पुरवू शकतात जे आपल्या विरोधात आहेत. आणि गैरफायदा म्हणजेच आपल्या देशाचं नुकसान करून इनडायरेक्टली त्या देशांना त्याचा आनंद होऊ शकतो. हे झालं नाही पाहिजे आणि याचा नॅरेटिव्ह लवकरात लवकर मार्केटमध्ये या जगभरामध्ये सेट व्हायला पाहिजे की भारताची कुठेही चूक नाही आणि ट्रेड डील सक्सेसफुली करणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त ट्रेड डील करून उपयोगाचं नाही. वेगवेगळ्या देशांना, गल्फ कंट्रीज असतील, अमेरिका असेल, युरोप असेल, चायना असेल किंवा इवन रशिया वगैरे असतील, यांच्या इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आणायला पाहिजेत. कारण ऑलरेडी आपण चायना +1 स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोयच. जर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आले ना, तर हे देश आपल्याशी पंगा घेणार नाहीत, कारण ऑलरेडी त्यांचा पैसा आपल्या देशात लागलाय. हे कितपत लवकर साध्य होईल आणि हे सिद्ध करून आपला देश दाखवेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. कारण आता कुठं मार्केट रिकवर करत आहे आणि पॉझिटिव्ह सेंटिमेंट येण्याचे चान्सेस आहेत. पण हा एक काळा नाग जोपर्यंत आपल्या बाजूला बसलाय, तोपर्यंत आपल्याला असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. नो डाऊट हे इझिली सॉर्ट आपला देश करू शकतो आणि तेवढे कॅपेबल सरकार, आपले अधिकारी आहेत. पण हे लवकरात लवकर सॉर्ट आउट होणं गरजेचं आहे आणि याचा मेन अजेंडा मीडियाने हातात घेतला पाहिजे. आमच्यासारखे छोटे मोठे लोक तर बोलत राहतीलच, पण मेनस्ट्रीम मीडियाने सुद्धा याला पुढे ढकललं पाहिजे. गव्हर्नमेंटला सपोर्ट असेल, आपल्या आर्मीला सपोर्ट असेल आणि आपल्या देशाच्या ज्या काही ट्रिटी होतात किंवा जे काही डिसिजन असतात, पॉलिसीज असतात, त्यांना सपोर्ट अशा वेळेला करणं खूप गरजेचं आहे. तरच आपला एक पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह जगभरामध्ये सेट होणार आहे. तुमचं मत काय आहे मला डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.